नमस्कार, मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार या आगरी महोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, त्यांचा समावेश आदरणीय झाडे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी भिवंडी आगरी महोत्सवाची मानाची टोपी परिधान केल्यानंतर आगरी महोत्सवाचा हा मानाचा पट्टा माननीय नामदार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेबांना परिधान केलेला आहे। केंद्रीय पंचायती राज माजी राज्यमंत्री माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी हा मानाचा पट्टा परिधान केला जातोय। आजच्या या भिवंडी टॉप 10 राजकीय क्षेत्र पुरस्काराचे मानकरी तथा शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांना ही मानाची टोपी परिधान करून राजमाता गोमातेचं या ठिकाणी सुंदर त्यांना प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब माजी पंचायती राज राज्यमंत्री नामदार कपिलजी पाटील साहेब, भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब, प्रकाश नरकुल पाटील साहेब यांचा 1984 मध्ये राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रकाशजी पाटील। थँक्यू। वर्षानंतर नॅशनलवर 3 वेळा विजयी झालेले अक्षय भरत भोईर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार दाम्पत्यांचा वैद्यकीय क्षेत्र पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत। गुरुनाथ झाले याला आतापर्यंत अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे असे मनोहर गुरुनाथ तारे। उद्योग राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते माजी मित्र प्रकाशजी पाटील, आमदार शांताराम मोरे, या महोत्सवाचे अध्यक्ष दयानंद चौधरी, उपाध्यक्ष यशवंत सोरे, संतोष पाटील, बाळाराम चौधरी, आगरी समाजाचे अध्यक्ष अरुण पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू, खरं तर 14 वर्षापासून आगरी महोत्सव सुरू आहे आणि सुरू राहणार। पण आता संस्थापक अध्यक्ष याचं नाव विशू, पण सगळ्या समाजाला अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे। विश यू आगरी महोत्सव। मोठ्या संख्येने तुम्ही सर्व त्या ठिकाणी आलात आणि खरं तर आज या आगरी महोत्सवाचा समारोप आहे आणि या समारोपासाठी उपस्थित असलेले तत्कालीन मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब हे उपस्थित राहिले। मनापासून साहेब तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचं स्वागतही करतो आणि या महोत्सवाचे अध्यक्ष या नात्याने खरं तर तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या समारोपाच्या आगरी महोत्सवाच्या या समारोपापूर्वी आज आदरणीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या समारोपासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या। ही जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे हा उत्सव गेले 14 वर्ष या ठिकाणी आयोजित होतो आणि मला वाटतं मी 7व्या वर्षी येतो। कधी मला वाटतं म्हणजे एकाच वर्ष इकडे, पण या आगरी महोत्सवामध्ये आल्यानंतर
एक समाधान मिळतं की आपली संस्कृती आणि आपली परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. खरं म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर आई एकविरेचं दर्शन झालं. त्याच्या समोर चांगलं उभे मंदिर बांधले आणि समोर तलाव आणि एक खऱ्या अर्थाने जसं कारल्याला वातावरण आहे तसं इथं बनवण्याचा आपण प्रयत्न केला. आणि त्यानंतर पुढं पाटलाचा वाडा आहे. मला विष्णुभाऊने सांगितलं प्रकाश पाटलाचा जुना वाडा आहे. आणि त्यानंतर पाहिलं की आपली जी काही संस्कृती आहे ही आपली परंपरा ती पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण केलं. भाजीपाला पण ओरिजिनल बघितलं. टोमॅटो, वांगे, मिरची, फ्लावर ऑर्गॅनिक आहे. आणि असं बघत बघत सगळे या ठिकाणी पोचतात. आणि खरं म्हणजे खरं आहे की आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. कारण शेवटी आपली संस्कृती याच्यामध्ये जे काही प्रकाश कपिल पाटील जे म्हणाले ते खरं आहे. आपल्याला आपली बोलीभाषा बोललीच पाहिजे. कारण आगरी भाषा असेल, मराठी भाषा असेल, इतर जी काय आपली भाषा असेल, मालवणी असेल, या मराठीमध्ये आणि आगरी महोत्सव या महाराष्ट्रामध्ये आपला नंबर 1 या ठिकाणी आलेला आहे. आणि हा नंबर 1 कायम ठेवा. मला वाटतं 14 वर्ष एवढा महोत्सव आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये कुठं होत नसते. आणि त्यासाठी सगळ्यांची मेहनत लागते, एक प्रामाणिक प्रयत्न लागतात. या एवढ्या सर्व हजारो लोकांना एकत्र आणण्यासाठी मेहनत लागते. आणि म्हणून या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्या बोलूचे एकदा सन्माननीय लाडके उपमुख्यमंत्री हरिभाऊ पाटील तसेच सुधीर म्हात्रे साहेब उद्योजक आपलं अधिक स्वागत. विकास भोईर माजी सभापती पंचायत समिती भिवंडी, अनंत जोशी, सचिन पाटील पंचायत समिती सदस्य, म्हात्रे साहेब अर्थात आपणा सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांना भिवंडी आगरी महोत्सवाची मानाची टोपी या ठिकाणी परिधान केली जाते. तसेच त्यांना भिवंडी आगरी महोत्सवाचा हा मानाचा पट्टा. त्याचबरोबर सन्माननीय त्यांच्या समेत सुधीरजी म्हात्रे साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजमाता गोमातेचं सुंदर या ठिकाणी स्नेह भेट देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आपणा सर्वांचा महोत्सव एनके साहेबांना सुद्धा आपण करूया. पोलीस निरीक्षक एनके साहेबांचं आपण स्वागत करत आहोत. पोलीस कर्मींना भिवंडी आगरी महोत्सवाला खूप सहकार्य केलंय. हजारोंच्या संख्येनं रसिक या ठिकाणी जाते आणि शिर्डी संस्थानांची सुंदर अशी आपण सर्वांनी गोधनाची जपणूक केली पाहिजे. आणि मामांना विनंती करतोय, भिवंडी आगरी महोत्सव या महिला उपाध्यक्ष आहेत. खासदार साहेब व्यासपीठावर उपस्थित माजी सभापती सन्माननीय विकासजी भोईर साहेब, सुधीर म्हात्रे, एडके साहेब, सगळ्या माता भगिनी आणि खास करून आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ म्हात्रे, दयानंदजी तोरगे, यशवंतजी सोरे, हनुमानजी पाटील साहेब, पंडितजी पाटील, सोन्या पाटील साहेब, अरुणजी पाटील, भगवानजी ठाकूर साहेब, अमरजी म्हात्रे, रमेशजी कराळे, शशिकांतजी भोतारणे, सगळे या आगरी महोत्सवाचे सर्व पदाधिकारी आणि खास करून या महोत्सवानिमित्त सगळ्या आगरी बांधवांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतोय. खास करून ज्यांनी या आगरी महोत्सवाची सुरुवात केली ते विष्णुभाऊ म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी.
तर हॉलिडे पाठवून पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. भिवंडी आगरी महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच सारंगाव आणि नक्कीच शेतावर